नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे देशाचं वर्तमान आणि भविष्य घडतं. हो, आपण भारतीय संसदेच्या कामकाजात जरा डोकावून पाहणार आहोत. आपल्याकडे काही उत्तम स्रोत आहेत जे आपल्याला या प्रवासात मदत करतील. पण आपला उद्देश फक्त संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा एवढं समजून घेणं नाहीये. तर एक साधा विचार, कायद्याचं रूप कसं घेतो, सरकारला जाब कसा विचारला जातो आणि या गंभीर वातावरणात कधीकधी हास्य आणि कवितेचे फवारे कसे उडतात हे सगळं जाणून घ्यायचं आहे. तुम्ही खूप छान सुरुवात केलीत. कारण संसद फक्त एक इमारत नाही, तर ती एक जिवंत संस्था आहे, जिथे देशाच्या भवितव्यावर रोज चर्चा होते, वादविवाद होतात आणि मग निर्णय घेतले जातात. आज आपण या संस्थेच्या पायापासून म्हणजेच तिच्या वास्तूपासून ते अगदी सभागृहात होणाऱ्या शाब्दिक टोलेबाजीपर्यंतचा एक रंजक प्रवास करणार आहोत. चला तर मग ह्या प्रवासाची सुरुवात नव्या संसद भवनापासूनच करूया. खरं सांगायचं तर जेव्हा मी पहिल्यांदा ही इमारत पाहिली तेव्हा मलाही एक प्रश्न पडला होता, जो आपल्या श्रोत्यांमधल्या एका विद्यार्थ्याने विचारलाय. ही इमारत चौकोनी किंवा गोल नाही तर त्रिकोणी का आहे? सुरुवातीला हे जरा वेगळं वाटतं, पण या त्रिकोणी आकारामागे एक मोठा प्रतिकात्मक अर्थ आहे, नाही का? नक्कीच आहे. हा आकार केवळ डिझाईनसाठी निवडलेला नाही. या त्रिकोणी रचनेमागे संतुलन, सर्वसमावेशकता आणि एकात्मतेचा विचार आहे. जसं त्रिकोणाचे 3 कोण एकमेकांना आधार देतात, तसंच आपल्या लोकशाहीचे विविध स्तंभ एकमेकांना पूरक आहेत. अच्छा. आणि हो, ही फक्त दिसायला सुंदर इमारत नाही, तर ती एक ग्रीन बिल्डिंग आहे. हो, मी वाचलंय याबद्दल. यामुळे जवळपास 30% विजेची बचत होते म्हणे. बरोबर. म्हणजे आपलं भविष्य घडवणारी ही वास्तू आपल्या पर्यावरणाचीही काळजी घेते. वाव. आणि इमारतीच्या आत तर जणू काही संपूर्ण भारताचं दर्शन घडतं. मी वाचलं की तिथे मोराची कलाकुसर आहे, जे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे. हो. कमळाची फुलं आहेत, आदिवासी कला, मंदिरांच्या प्रतिकृती आणि स्वातंत्र्य सैनिकांची शिल्प. म्हणजे जणू काही हे भारताचं एक लहान संग्रहालयच आहे. अगदी तसंच. ही वास्तुकला केवळ सजावट नाही, तर ती भारताच्या लोकशाहीचा प्रतिबिंब आहे. जेव्हा एखादा खासदार त्या सभागृहात प्रवेश करतो, तेव्हा त्याला केवळ भिंती दिसत नाहीत, तर त्याला भारताची समृद्ध सांस्कृतिक मुळं दिसतात. आपला गौरवशाली इतिहास दिसतो. हे भविष्यवेधी लोकशाहीचं प्रतीक आहे, जी आपल्या इतिहासाचा आणि मुळांचा आदर करते. आणि याच भावनेतून जुन्या संसद भवनाला आता संविधान सदन असं नाव दिलं गेलं आहे. बरोबर? अगदी बरोबर. जेणेकरून आपल्या घटनात्मक इतिहासाशी आपलं नातं कायम जोडलेलं राहील. छान. आता या सुंदर इमारतीच्या आत चालणाऱ्या यंत्रणेबद्दल बोलूया. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की भारतीय संसदेची रचना त्रिसूत्री आहे. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. याला द्विगृही म्हणजेच बायकॅमेरल प्रणाली म्हणतात. हो. लोकसभा म्हणजे लोकांचं घर, जिथे आपण थेट आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो. आणि राज्यसभा म्हणजे राज्यांची परिषद, जिथे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. पण माझ्या मनात एक प्रश्न येतो, जो अनेकदा विचारला जातो, आपल्याला 2 सभागृहांची गरजच काय आहे? यामुळे निर्णय प्रक्रियेला उशीर होत नाही का? म्हणजे एकाच विधेयकाला 2-2 सभागृहांमधून जावं लागतं, यात वेळ तर खूप जात असेल. हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. आणि आपल्या घटनाकारांनी यावर खोलवर विचार केला होता. याची प्रेरणा जरी ब्रिटिश प्रणालीतून घेतली असली, तरी त्यामागे एक शुद्ध भारतीय विचार होता. तो काय होता? त्यांना वाटलं की फक्त लोकसभा म्हणजे थेट जनतेचा आवाज. पण भारतासारख्या खंडप्राय देशात, जिथे प्रत्येक राज्याची वेगळी ओळख, भाषा, संस्कृती आहे, तिथे फक्त एका सभागृहाने काम चालणार नाही. अच्छा. लोकसभा घाईघाईने किंवा बहुमताच्या जोरावर एखादा कायदा पास करू शकते, पण राज्यसभा त्यावर पुन्हा एकदा विचार करते, त्यातल्या त्रुटी शोधते. ती एक प्रकारे चेक्स अँड बॅलन्सेसचं काम करते. म्हणजे राज्यसभा एक प्रकारे स्पीड ब्रेकर किंवा सेफ्टी वॉल्व म्हणून काम करते असं म्हणता येईल. तुम्ही त्याला तसं म्हणू शकता, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती संघराज्याच्या तत्वाचं म्हणजे फेडरलिझमचं रक्षण करते. अच्छा. म्हणजे राज्यांचे हक्क जपण्यासाठी. बरोबर. राज्यांचे हक्क आणि स्थानिक मुद्दे राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडले जावेत, यासाठी राज्यसभेची अत्यंत गरज होती. हा एक प्रकारे राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यातला सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न आहे. आपल्या घटनाकारांनी प्राचीन भारतीय गणराज्य, जसे की महाजनपदं आणि ग्रामपंचायतींच्या सामूहिक निर्णय प्रक्रियेचाही अभ्यास केला होता.
त्यामुळे ही द्विगृही प्रणाली म्हणजे केवळ पाश्चात्य अनुकरण नाही, तर तो एक खूप विचारपूर्वक घेतलेला भारतीय निर्णय आहे. आता हे स्पष्ट झालं. आणि नव्या लोकसभेत अशाच एका ऐतिहासिक प्रतीकाची स्थापना झालीय, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सेंगोल हा सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा राजदंड आहे. स्रोतानुसार 14 ऑगस्ट 1947 रोजी, म्हणजे स्वातंत्र्याच्या आदल्या रात्री, सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून तो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आला होता. हो, आणि सेंगोलचं महत्त्व केवळ सत्तेच्या हस्तांतरणापुरतं मर्यादित नाही. हो का? हो, त्याची मुळं थेट दक्षिण भारतातील चोळ साम्राज्यात सापडतात. तिथे जेव्हा एखादा नवीन राजा गादीवर बसायचा, तेव्हा राजगुरू त्याला हा राजदंड देत असत. अच्छा. आणि हे या गोष्टीचं प्रतीक होतं की सत्ता ही निरंकुश नसते, तर ती नेहमी धर्म आणि न्यायाच्या तत्वांनी बांधलेली असायला हवी. म्हणजे हा फक्त रूल ऑफ पॉवर नाही, तर रूल ऑफ धर्म किंवा रूल ऑफ जस्टिसचं प्रतीक आहे. अगदी बरोबर. तुम्ही जर सेंगोलच्या शीर्षस्थानी पाहिलं तर तिथे नंदी विराजमान आहे. हो आहे. नंदी हे न्यायाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सभागृहात अध्यक्षांच्या आसनाजवळ ठेवलेला हा सेंगोल तिथल्या प्रत्येक सदस्याला आठवण करून देतो की त्यांच्या हातात असलेली सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी आणि न्यायाने वापरली पाहिजे. ते केवळ सत्तेचे नाही, तर न्यायपूर्ण शासनाचे प्रतीक आहे. आणि हे न्यायपूर्ण शासन चालतं ते कायद्याच्या आधारावर. इथेच संसदेचं सगळ्यात महत्वाचं काम समोर येतं. कायदे बनवणं. बरोबर. पण ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाहीये, नाही का? आपल्या स्रोतांमध्ये शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणजेच RTचं एक उत्तम उदाहरण आहे, ज्यावरून ही किचकट प्रक्रिया समजून घेता येईल. हो, हे उत्तम उदाहरण आहे, कारण यातून दिसतं की कायदा कसा एका रात्रीत तयार होत नाही, तर त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, चर्चा आणि संघर्ष असतो. अच्छा. शिक्षण हक्क कायद्याची मुळं तर थेट आपल्या संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये होती, पण त्याला कायद्याचं रूप मिळायला अनेक वर्ष लागली. म्हणजे ही प्रक्रिया नेमकी कशी घडली? मला वाटतं 1990च्या दशकात न्यायालयात युक्तिवाद झाला की शिक्षण हा जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे. बरोबर. तिथून सुरुवात झाली. मग 2002मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली. म्हणजे कायदा बनण्याच्या 7-8 वर्ष आधीच संविधानात बदल झाला होता. हो, घटना दुरुस्तीने 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे राज्याचं कर्तव्य ठरवलं. पण हे कर्तव्य प्रत्यक्षात कसं आणायचं, यासाठी एका कायद्याची गरज होती. मग त्या कायद्याचा मसुदा तयार झाला. तो राज्यसभेत मांडला गेला आणि तिथून तो स्थायी समितीकडे, म्हणजेच स्टँडिंग कमिटीकडे पाठवला गेला. एक मिनिट, ही स्थायी समिती म्हणजे काय? ती नक्की काय करते? स्थायी समिती म्हणजे खासदारांचा एक छोटा गट. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य असतात. हे गट एखाद्या मंत्रालयाच्या किंवा विधेयकाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवतात. म्हणजे एक प्रकारची तज्ज्ञ समिती. अगदी. ते तज्ज्ञांना बोलवतात, लोकांकडून सूचना मागवतात आणि विधेयकाच्या प्रत्येक कलमाची अक्षरशः चिरफाड करतात. शिक्षण हक्क विधेयकावरही या समितीने सखोल अभ्यास केला. निधी कुठून येणार यावर मोठी चर्चा झाली. त्यानंतर समितीने आपला अहवाल दिला. म्हणजे विधेयक थेट सभागृहात मंजूर होत नाही, तर आधी या समितीच्या परीक्षेतून त्याला पास व्हावं लागतं. हो, आणि त्यानंतर ते विधेयक पुन्हा सभागृहात चर्चेला येतं. प्रत्येक कलमावर चर्चा होते, मतदान होतं. मग ते लोकसभेत जातं? बरोबर. राज्यसभेत मंजूर झाल्यावर ते लोकसभेत जातं. तिथेही हीच प्रक्रिया पुन्हा होते. अखेरीस 2009मध्ये दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचं कायद्यात रूपांतर झालं. ही एक कठोर प्रक्रिया आहे, जी सुनिश्चित करते की कायद्यावर सर्व बाजूंनी विचार झाला आहे. आणि काही विधेयकं फक्त लोकसभेतच मांडता येतात, असंही काहीतरी आहे ना? हो, मनी बिलसारखी आर्थिक विधेयकं केवळ लोकसभेतच मांडता येतात. राज्यसभेला त्यावर फक्त चर्चा करण्याचा अधिकार असतो, ते त्याला रोखू शकत नाहीत. वा, म्हणजे एक कायदा बनणं हा किती मोठा प्रवास आहे. पण कायदे तर बनले, आता त्यांची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं, म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. हो. पण ते लोकसभेला उत्तरदायी असतात. हे उत्तरदायित्व नक्की कसं तपासलं जातं? म्हणजे रोजच्या कामकाजात असं काय आहे ज्यामुळे सरकारला खासदारांना उत्तर द्यावंच लागतं? त्यासाठी अनेक साधनं आहेत, पण त्यातलं एक खूप प्रभावी शस्त्र आहे प्रश्नकाळ किंवा क्वेश्चन आवर. प्रश्नकाळ? सोप्या भाषेत सांगायचं तर हा संसदेच्या दिवसातला पहिला तास असतो, जणू काही मंत्र्यांची तोंडी परीक्षाच. तोंडी परीक्षा? हो, कोणताही खासदार
थेट मंत्र्यांना त्यांच्या खात्याच्या कामाबद्दल, धोरणांबद्दल जाब विचारू शकतो आणि मंत्र्यांना सभागृहात उभं राहून उत्तर द्यावंच लागतं. हे तर खूपच रंजक आहे. म्हणजे सरकारला सतत सतर्क राहावं लागतं. आपल्या श्रोत्यांमध्ये याचं एखादं खरं उदाहरण आहे का? हो, एक चांगलं उदाहरण आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण स्थायी समितीच्या एका अहवालात आयुष सुविधांसंदर्भात चर्चा झाली होती. समितीच्या असं लक्षात आलं की अनेक राज्यांमध्ये आयुषसाठी स्वतंत्र विभागच नाही. अच्छा. तेव्हा समितीने मंत्रालयाला शिफारस केली की त्यांनी राज्य सरकारांना प्रोत्साहन देऊन तिथे स्वतंत्र विभाग स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत. हे उदाहरण दाखवतं की समित्या आणि खासदार सरकारच्या कामावर किती बारकाईने लक्ष ठेवतात आणि त्यांना जबाबदार धरतात. म्हणजे संसद फक्त कायदेच बनवत नाही, तर ते योग्य प्रकारे लागू होत आहेत की नाही हे सुद्धा पाहते. पण मला एक सांगा, संसदेतलं कामकाज नेहमीच इतकं गंभीर, औपचारिक आणि वादविवादाचं असतं का, की तिथे कधीतरी हलके-फुलके क्षणही येतात? खूप छान प्रश्न विचारलात. हो, नक्कीच येतात. लोकशाहीच्या या मंदिरात गंभीर चर्चांसोबत मानवीय भावना आणि अभिव्यक्तीलाही पुरेपूर स्थान आहे. अनेकदा खासदार आपल्या भाषणात कविता, शेर किंवा विनोदाचा वापर करतात, ज्यामुळे गंभीर वातावरणातही हास्याची लहकर उमटते. खरंच, म्हणजे अर्थसंकल्पासारख्या गंभीर विषयातही असं काही होतं? हो तर, आपल्या स्रोतांमध्येच एक उदाहरण आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तमिळ संत तिरुवल्लुवर यांच्या तिरुकुरल या ग्रंथातील एक श्लोक उद्धृत केला होता. वा. त्याचा अर्थ असा होता की जसे सर्व जीव पावसाची आतुरतेने वाट पाहतात, तसेच नागरिक सुशासनाची अपेक्षा करतात. किती सुंदर. या एका वाक्याने त्यांनी आपल्या धोरणांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. अगदी. आणि मी 2011 मधल्या एका प्रसिद्ध प्रसंगाबद्दलही वाचलंय, जिथे सुषमा स्वराज आणि तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यात एक काव्यात्मक जुगलबंदी झाली होती. हो, तो प्रसंग खूप गाजला होता. सुषमा स्वराज यांनी एका चर्चेदरम्यान बशीर बद्र यांचा एक शेर वाचला. तू इधर उधर की ना बात कर, ये बता की काफिला क्यों लुटा. अच्छा. त्यावर शांत स्वभावाच्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही तितक्याच ताकदीने उत्तर दिलं होतं. यातून दिसतं की राजकीय मतभेद असले तरी सभागृहात एक प्रकारची बौद्धिक आणि साहित्यिक देवाणघेवाणही सुरू असते. हे क्षण लोकशाहीला अधिक मानवी आणि जिवंत बनवतात. वा. म्हणजे सभागृहात इतकी गंभीर चर्चा सुरू असताना अशी शाब्दिक जुगलबंदी ऐकायला मिळणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असेल. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण संसदेचा एक मोठा प्रवास केला. त्रिकोणी इमारतीच्या प्रतिकात्मक अर्थापासून ते राज्यसभेच्या ब्रजेपर्यंत, सेंगोलच्या न्यायाच्या संदेशापासून ते कायदा बनण्याच्या किचकट प्रक्रियेपर्यंत, आणि प्रश्नकाळातल्या जबाबदारीपासून ते सभागृहातल्या काव्यात्मक क्षणांपर्यंत. एक गोष्ट स्पष्ट झाली की संसद केवळ एक इमारत नाही, ती एक अशी व्यवस्था आहे जिथे भारताच्या विविधतेला आवाज मिळतो, जिथे कठोर प्रक्रियेद्वारे कायदे बनतात आणि जिथे सरकारला लोकांप्रती जबाबदार धरले जाते. बरोबर. आणि सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे घटना समितीचे सदस्य अल्लादी कृष्णास्वामी अय्यर एकदा म्हणाले होते की संविधान हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही, ते जीवनाचे वाहन आहे आणि त्याचा आत्मा नेहमीच काळाचा आत्मा असतो. हेच तत्व आपल्या संसदेलाही तंतोतंत लागू होतं. ती काळासोबत बदलत राहते, नवनवीन आव्हानं स्वीकारते आणि म्हणूनच ती जिवंत आहे. खरंय. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. आपल्या स्रोतांमध्ये असा उल्लेख आहे की संसदेतील भाषांतर सेवांमध्ये आता अनेक भारतीय भाषांचा समावेश केला जात आहे, जेणेकरून खासदारांना त्यांच्या मातृभाषेत बोलता यावं. हो, ही एक चांगली गोष्ट आहे. यावर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की जेव्हा संसदेतील चर्चा अधिकाधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होईल आणि खासदार अधिक सहजपणे आपल्या भाषेत संवाद साधू लागतील, तेव्हा आपल्या राष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपावर आणि त्यातल्या सामान्य नागरिकांच्या सहभागावर याचा नेमका काय परिणाम होईल?